भाजपकडून गळ घातली जाते. आताच्या घडीला डिलिमिटेशन बद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे नेमकी? एकतर बिल आलेलं नाही आमच्याकडे नवीन, त्याच्यामुळे नवीन बिल आल्याशिवाय बिलबद्दल मी कशी बोलणार. त्याच्यामुळे बिल काय येईल हे बिल आल्यावर 24 तासात त्याचा अभ्यास करून आमचा काय स्टँड आहे हे मी सांगू शकतो. पण थोडंसं तुम्हाला इतिहासात नेते. इतिहास या बिलाचा असा आहे की जेव्हा एकतर महिला आरक्षणाचं बिल हे एकमताने भारताच्या संसदेत पास झालेलं आहे, हे वास्तव आहे या देशात. त्यामुळे महिला आरक्षणाचं बिल यूनैनिमसली पास हो चुका है इस देश. हम सब ने पास किया है, एक मत से पास किया. ही एक भूमिका झाली. त्याच्यामुळे हे वास्तव आहे. त्याच्यानंतर माननीय किरण रिजिजू यांनी अरविंद सावंतजी शिवसेना, असद ओवेसी भाई, असद भाईंना, मला आणि अरविंद सावंतांना, आम्हाला तिघांना त्यांनी बोलवलं दिल्ली. त्या मीटिंगमध्ये त्या देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाही होते. त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं ब्रीफिंग किरण रिजिजूंनी केलं दिल्लीमध्ये की आमचं सपाशी, काँग्रेसशी, DMKशी सगळ्यांचं वेगळं वेगळं बोलणं झालंय. आम्ही तुम्हाला तिघांना एकत्र बोलवलेलं आहे आणि आमची भावना आणि भूमिका अशी आहे की एक प्रस्ताव आमच्या मनात आहे की अनेक डिलिमिटेशनबद्दल वेगळी वेगळी मतं आहेत आणि साऊथच्या दक्षिणेतल्या राज्यांना असं वाटतंय की जर पॉप्युलेशन लोकसंख्येच्या वर जर आधारित डिलिमिटेशन झालं तर साऊथवर म्हणजे दक्षिण राज्यांवर अन्याय होईल. त्याच्यामुळे डिलिमिटेशनला सगळ्यांचा विरोध आहे. सगळ्यांना समान न्याय मिळावा हे पूर्णपणे रास्त आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच मान्य. आता डिलिमिटेशनचा फॉर्म्युला काही बदलता येईल का, तर अमित भाई शाह आणि किरण रिजिजूंनी असा एक प्रस्ताव आमच्या समोर ठेवला की आपण सरसकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये 50% सीट वाढतील. याचं उदाहरण मी समजून सांगते तुम्हाला की समजा 48 सीट महाराष्ट्रात आहे. 48 तर 50% किती होतं, 24. म्हणजे 48 प्लस 24 म्हणजे 72. म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील. आणखीन एक उदाहरण देते समजून सांगायला सोपं करण्यासाठी सगळ्यांना की उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार निवडून जातात. त्याचा 50% म्हणजे 40. म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 खासदार जातील. सोपं झालं, क्लिअर, नो कन्फ्युजन. आता समजा आपण महाराष्ट्र केंद्रबिंदू ठेवूया कारण का आपण महाराष्ट्रात बसलोय, मुंबईत बसलोय. 72 खासदारांमध्ये पहिलं SC ST ला आरक्षण द्यायचं. त्याच्यात 3 सीट जातात हिशोबाप्रमाणे. 3 सीट गेल्या 72 मधल्या, एकूण 70 राहिल्या. एकूण 70 मधल्या 33% आरक्षण जाणार, त्या महिला जाणार. राहिल्या 48 ज्या ओपनला राहतील. एनी कन्फ्युजन, एनी क्वेश्चन्स, मगच पुढच्या टप्प्यात जातो. तर 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का, तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः, असं दोघेच आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं. आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी स्वतः त्या इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये गेले. हा प्रस्ताव अमित भाई शाहनी आम्हाला बोला. आमचं ऑब्जेक्शन होतं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवा. तुम्ही सपाला, तृणमूलला, काँग्रेसला असं वेगळं वेगळं बोलू नका. जे करायचंय, जर चांगला प्रस्ताव असेल, मनात काही दुसरं नसेल तर मग आम्हाला इंडिया अलायन्सला एकत्र का नाही बोलत. म्हणून खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक पत्र लिहिलं सरकारला की बाबा जो काही प्रस्ताव आहे हा आम्हाला बरा वाटतोय, करायचा असेल कारण का डिलिमिटेशनचं बिल ह्या वर्षी ड्यू आहे. त्याला काही टाईमलाईन नाही, पण साधारण अनेक वर्षानंतर टाईमलाईन नंतर डिलिमिटेशन होतं. तर ते 2026 मध्ये करायचं असेल तर एक चर्चेनी गुणागोविंदांनी ते व्हावं. कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा प्रस्ताव आला. माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही
कारण का कुठल्याच राज्यावर ह्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय. पण साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.